महोत्सव हे 72वं वर्ष आहे. 1940 साली ह्या संगीत महोत्सवाला सुरुवात झाली. औंध हे त्यापूर्वी काळ एक संस्थान असून त्या काळामध्ये इथल्या संस्थांनी अनेक वेगवेगळ्या कला जपण्यासाठी लोकांना राजाश्रय दिला. त्यामुळेच इथं संगीत महोत्सव सुरू झालेला आहे. हा ग्रामीण भाग आहे. इथं लोकांना आपल्या दैनंदिन कामातून याच्यातून ह्या संगीत महोत्सवाला म्हणावं तेवढं लक्ष देता येत नाही. तरीसुद्धा इथं संगीत शिवानंद प्रतिष्ठान गजानन भावांनी स्थापन केलं. त्यांचे चिरंजीव बच्चूभाई यांनी हा कार्यक्रम ही कायम 72वं वर्ष आहे. ही जी कला आहे ही जीवन ठेवण्याचं काम शिवानंद प्रतिष्ठाननं बच्चूभाई वगैरे कशाळकर या मंडळींनी केलेलं आहे. खरं तर हे एक अतिशय शास्त्रीय संगीत हे सर्वच लोकांना समजतं असं नाही आहे. ग्रामीण भागात तर त्याचा फार मोठा अभाव आहे आणि त्यांची आत्ताच माझी चर्चा झाली. त्यांची अजूनही तर मानसिकता आहे की इथं संगीताचे प्रशिक्षण संस्था सुरू व्हावी, तरी लोकांनी इथल्या ग्रामीण भागातून कलाकार व्हावेत आणि त्या दृष्टीनं हा जो 2 दिवसाचा महोत्सव असतो तर खऱ्या अर्थानं या विभागातल्या लोकांसाठी संगीताचे एक पर्वणीच ठरलेलं आहे. त्यांची अपेक्षा आहे लोकांनी त्याच्यात सहभाग घ्यावा. आम्ही लोकप्रतिनिधी त्याचे सहकार्य करावं अशी त्यांची मानसिकता आहे. मला जे शक्य आहे ते त्यांच्या संगीत महोत्सवात काम करू एवढेच या निमित्तानं सांगतो. यावेळी रसिक श्रोत्यांची चांगलीच गर्दी जमलेली होती. सकाळी ठीक 9:45 वाजता शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर जोशी उर्फ बच्चूभाईंनी उपस्थित रसिकांचं आणि मान्यवर कलाकारांचं स्वागत केलं आणि त्यानंतर प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर मान्यवर कलाकार तसंच मनोहर जोशी, मधुकर जोशी, आमदार प्रभाकर घारगे, औंधचे सरपंच दीपक नलवडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. आपल्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर जोशींनी या संगीत महोत्सवाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली ती अशी. या उत्सवाची 2-3 वैशिष्ट्य आवर्जून सांगतो. मी सगळ्या देशातले म्युझिक कॉन्फरन्सेस पाहिलेला माणूस आहे. शहरात कुणी करेल, मुंबई आणि पुणे आणि कलकत्ता काय उघड आहे. खेड्यात जातात का? खेड्यातल्या लोकांना संगीत आवडत नाही अशी त्यांची कलाकारांची कल्पना आहे का? निदान औंधपुरती नाही. गेली 72 वर्ष सगळ्या देशातले मोठे मोठे दिग्गज इथं आलेले. हिराबाई आलेत, खासाहेब तिरखवा आलेत. किती नावं सांगू? 5-10 मिनटं जातील त्याच्यात. तर हे 72 वर्ष सुरू होत आहे. एवढा पॅक प्रोग्राम आहे आणि तुम्हाला आनंद देणार आहे. आजच्या कार्यक्रमाची 1-2 वैशिष्ट्य सांगतो. हे इथं जे गृहस्थ बसलेले आहेत ते उत्तर भारतातले किंवा त्रावणकोरचे नाहीत, जपानचे आहेत. या गृहस्थाला जपानमध्ये असं वाटलं की सारंगी चांगली आपण शिकलं पाहिजे. गेली कित्येक वर्ष इथं आहेत. त्यांनी साधना केली आणि आज ते सोलो वाजवतात. सारंगी वाद्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाहता का कुठं सारंगी? फार बिकट मुश्किल वाद्य. ज्याला स्वर कळतो तोच वाजवू शकतो. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचं ठीक आहे, आपलं पट्टी दाबली की स्वर निघाला, तसं नाही आहे. तर या जपानी कलाकाराचं आपण टाळ्या वाजवून कडकडाटात स्वागत करू. आता ते टोकियोहून शांघायहून सगळीकडे जगभर सारंगी आणि आमचं संगीत पसरवतील. त्यांनी करावं तसं. आमदार आलेले आहेत, त्यांना मी सांगितलं की कलाकारांना आम्ही आणू, गाणी बजावणी करू, अगदी नीट करू, मुंबईसारखं करू. तुमचं काम तुम्ही करा. त्यांनी होकार दिलाय. आम्हीच जायचं, स्पॉन्सर होता का, जाहिराती देता का? आणखी एक प्रश्न विचारतो. कलाकारामध्ये टक्केवारी काढली तर शहरातले कलाकार, ग्रामीण परिसरात कलाकार नाहीत का? आहेत. आपण म्हणतो ना, हा मुलगा छान नकला करतो, हा चांगला गातो, आणि 2-3 वर्ष कौतुक होतं आणि त्या कळ्या नष्ट होतात. तसं करू नका. भाऊराव पाटलांनी ज्ञानगंगेची ज्योत पेटवली. आज मी बघतोय सगळीकडे तिची प्रभा फाकली. आता आपण कलेची ज्योत पेटूया. मी कलकत्त्याला गेलो. औंध की आप है वो कला नगरी. आज या औंधात कीर्तनकार नाही, गायक नाही, कवी नाही, नट नाही, कोणी नाही.
का हो असं? तुम्हीच उत्तर द्या. याचं मुख्य कारण आहे की इथं शिक्षणाची सोय नाही. आपण करू ती. माझ्याकडं 101 कलाकारांचा माझा मित्र परिवार आहे. त्यांनी सांगितलं, बच्चूभाई आमची योग्य ती व्यवस्था करा, आम्ही शिकू ना. मागच्या वर्षी दत्त जयंतीला आम्ही लोककला महोत्सव सुरू केला. मुन्ना मोदींची बऱ्याच भन्नाट कल्पना असतात. त्यांच्या डान्स अकॅडमीचं नाव होतं ऑक्सिजन डान्स अकॅडमी. औंधमध्ये मला नवल वाटलं. पण त्या मुलांनी पपेट शो केला, सुंदर केला. तुम्ही शिकवल्याशिवाय कसं येईल? तेव्हा आम्ही शिकवायचं काम करू. तुमच्या हातामध्ये धबधब्यासारखी संपत्ती आहे. 4 शिंतोड्या आमच्या अंगावर उडवा ना, बास आहेत. ते अत्यंत रियाजाला योग्य जागा आहे. मुंबईत हुडकायला गेला, समजा दादरून तुम्ही काळा चौकीला निघाला, आमदार साहेब तुम्हाला मुंबई माहिती आहे अशी जागा आहे का एखादी? दिसली जागा की बकऱ्या जसे पालवी खातात ना, पानं ओरबाडत आहेत. अपार्टमेंट 17, 18, 20. सुंदर निसर्ग आहे. एक पार्श्वभूमी आहे 75 वर्षांची. तुम्हाला माहीत नसेल, पलूसचे ते विष्णू दिगंबर, इचलकरंजीचे बाळकृष्ण बुवा, हे अंतू बुवा, ह्या लोकांनी महाराष्ट्रात संगीत आणलं आहे. किती जणांना नावं माहिती आहेत? आता फार सोपं झालं आहे. आम्ही गजाननबुवाजोशी.com ही वेबसाईट केली. 80 तासाचं रेकॉर्डिंग आहे. व्होकल कॉन्सर्ट्स, व्हायलिन कॉन्सर्ट्स. सगळ्यात महत्त्वाचं, उल्हास कशाळकर जेव्हा विद्यार्थी दशेत आमच्याकडे शिकत होते वडिलांच्याकडं, त्यांना दिलेली 62 रागांची तालीम आहे. आता लॅपटॉप किंवा कम्प्युटर फार अवघड राहिलेलं नाही आहे. खेडी राहिलेली नाही आहे. ती जुनी काळ होता. अहो, या औंधामध्ये तुम्हाला गंमत सांगतो, 4 ब्युटी पार्लर्स आहेत. काय दादरवाल्यांनी नखरा करावा? तेव्हा आता उत्सवाला सुरुवात करतोय. आता लॅपटॉप किंवा कम्प्युटर फार अवघड राहिलेली नाही. खेडी राहिलेली नाही. ती जुनी काळ. अहो, या औंधामध्ये तुम्हाला गंमत सांगतो, 4 ब्युटी पार्लर्स आहेत. काय दादरवाल्यांनी नखरा करावा? तेव्हा उत्सवाला सुरुवात करतो. मी आमदारांना, सरपंचाला, उपसरपंच औंधमध्ये करण्याचं काम केलं. ते बच्चूभाई असतील, कशाळकर, त्यांचे सर्व गायक आणि सर्व संगीतकार. एक आनंदाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला अनुशेषण या मुद्द्यावरती एक पेपरात वाचले असते. सर्व हेडलाईन त्या पेपरमध्ये आहे. तर बघितले त्याच्यासाठी केळकर समिती येते. आमच्या सर्व लोकांचं म्हणणं होतं महाराष्ट्राच्या कोणाला प्रतिनिधी मिळालं नाही. पण ते केळकर होते, विजय केळकर, ते औंधचे होते. त्यांनी ज्यावेळी सांगितलं की मी औंधचा आहे, औंधमधून अशी बरेच माणसं होऊन गेली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात होऊन गेली. तर संगीत क्षेत्रात गजाननबाबा असतील, आपण सर्वांनी हा शिवानंद स्वामी पृथ्वीराजच्या मार्फत हा कार्यक्रम इथं सुरू केलेला आहे. असा कार्यक्रम किंवा शास्त्रीय संगीत हे तसं पाहिलं तर ग्रामीण भागातले आम्हा लोकांनाही फारसं कळत नाही. कधी वेळ मिळाला, कधी कार्यक्रमातला कुठं गाडीमध्ये टेपवरती आहे अशा एवढ्या वेळात संगीत ऐकणं मिळत असतो. पण शास्त्रीय संगीत काय, वेगवेगळे संगीतातले व्हॅल्यून म्हणजे काय? आता तुम्ही सांगितले कला कुठली, आता विसरले नाव की आता लोप पावत चाललेले आहे. अशा कलेला आपण इथं जीवदान देण्याचं काम केलेलं आहे. आणि योगायोगानं तुमच्या कुटुंबात आमचा फार जुना ऋणामंद आहे की केशवराव पाटील हे माझे सासरे. आणि आपण सांगितलं की मी लहान असताना आमच्या घरी वाले आला होता आपण. त्यामुळे आपलं एक ऋणामंद आहे. आणि मी ते आमदार होते, त्यांनी आपल्या लहान बांधलेला, त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या विभागात राहून शेजारीच माझे 4 किलोमीटर गाव आहे आणि मी आता आमदार आहे. तुमच्या याच्या संगीतासाठी प्रशिक्षण काढण्याची आपण जिथे कल्पना काढलेली, प्रशिक्षण वर्ग सुरू करू किंवा इथं शास्त्रीय संगीताचे धडे देता येतील, एक चांगला उपक्रम ह्या भागाच्या दृष्टीने आहे. किंवा आपण नाही केलं तर भविष्यात इथं कोण करेल का नाही, म्हणून अशी परिस्थिती आहे. आणि आपण त्यासाठी जे काय आम्ही आमच्याकडे सहकार्य लागेल, इथं राणीसाहेबही आमच्या, त्यांनी नंतर हा चांगला हॉल करून दिला. त्या वेगळ्या कामाला आलेल्या येऊ शकल्या नसल्या तर त्यांनी या शुभेच्छा कळवल्या. आणि आम्ही दोघे मिळून इथं औंधच्या परिसरामध्ये औंधशी आहे. कारण माझी उद्योगाची, मी उद्योजक म्हणून काम करतो आणि कारखान्यात काम करताना माझी सुरुवात औंधमधून झाली होती. मी पहिली इंडस्ट्री औंधमध्ये सुरू केली 1984 साली. त्यामुळे औंधशी तुमचा ऋणामंद असा आमचा आहे. आणि इथं एक चांगलं संगीत किंवा अन्य क्षेत्रामध्ये औंध पुढे यावं, त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आज आपण इथं त्याचा संगीत महोत्सव उद्घाटन झाला असं मी जाहीर करतो. आणि आपण कुठल्याही वेळेत मला वेळ मागा, कुठं अर्थसहाय्य मागितलं तर त्यासाठी वेगवेगळे इंडस्ट्रीज माझे मित्र आहेत, त्याच्यातून आपण आमच्याकडून सर्व प्रकारचं सहकार्य करू, एवढंच या निवेदन सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.